सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीस शहांच्या बैठकीमध्ये मंत्रिपदांच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपचे जवळपास 20, शिंदेचे 13 आणि अजित पवारांचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज महायुतीच्या नेत्यांची बैठक। दुपारनंतर फडणवीस आणि अजित पवार मुंबईला येणार, तर 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार। आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार। निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच माहितीमध्ये आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू। ठाण्याच्या पालकमंत्रीपदासह शिंदेसह भाजपही यासाठी आग्रही, सूत्रांची माहिती। अजित पवार गट आणि शिंदे गट नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांसाठी आग्रही, मात्र भाजपच्या वरिष्ठांकडून दोन्ही खाती शिंदेंना देण्याचं आश्वासन, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरात जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भाजपचं महाधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महाधिवेशन होणार। ईव्हीएम संदर्भात ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जावं। लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये, ईव्हीएमवरून उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं। परभणीमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात। माथे फिरून संविधानाची विटंबना केल्यानंतर जाळपोळ। परभणीमध्ये इंटरनेट सेवा बंदसह जमावबंदीचेही आदेश। आतापर्यंत 40 जण ताब्यात। प्रकाश आंबेडकरांकडून जमावाला शांतता राखण्याचं आवाहन, तर संविधानाचा अपमान करण्यामागे कुणी सूत्रधार आहे का, रामदास आठवलेंचा सवाल। परभणीतील कृत्य माथे फिरून केल्याची गिरीश महाजनांची माहिती। माथे फिरूला अटक केली असून सामाजिक सलोखा बिघडेल असं कृत्य न करण्याचं महाजनांचंही आवाहन। मसाजोग हत्या आणि परळी व्यापारी अपहरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा, पंकजा मुंडेंची मागणी। तर दोन्ही घटनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। बीडमध्ये व्यापाऱ्यासह सामान्य लोकही दहशतीत। वाल्मिक कराड नावाचा माणूस सर्व घडवून आणत असल्याचा दावा। शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप। अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। अजित पवारांनी ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा। रवींद्र वायकरांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेचा निकाल कोर्टानं राखून ठेवला, तर अमोल कीर्तीकरांकडून वायकरांच्या निवडीला आव्हान। आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यातील मंठा शहरात बंदची हाक, तर पोलीस अलर्ट मोडवर। तर परभणीमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर जालन्यात सुद्धा अलर्ट। किमतीत संभ्रम असताना सिडकोकडून पुन्हा मुदतवाढ। सिलेक्ट माय होम योजनेतील लॉटरीला मुदतवाढ। 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार। मालाडमधील जनकल्याण नगर, आंबोजवाडी आणि आझमी नगरमध्ये आज रात्री 10 ते उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद। प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। कुर्ल्यातील अपघातावेळचा बेस्ट बसमधील थरारक सीसीटीव्ही समोर। धावत्या बसमधून नागरिकांच्या उड्या, अंगावर काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद। राज्यासह नाशिकमध्येही थंडीचा जोर वाढला। धुळे शहरात सुद्धा तापमान 4 अंशांवर, तर मंगळवारी धुळ्यामध्ये सगळ्यात कमी तापमानाची नोंद। गगनयान मोहिमेअंतर्गत 2040 पर्यंत भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याची योजना। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची कपूर कुटुंबानं घेतली भेट। राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांना निमंत्रण। मोदींसोबत कपूर कुटुंबाच्या दिलखुलास गप्पा। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।